वसई येथील अपुलेंट ग्रँड बँक्वेट हॉल वसई पश्चिम या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास मार्गदर्शनपर शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। स्वयं पुनर्विकास कृती समिती वसईच्या विद्यमाने आणि वसई तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा स्वयं पुनर्विकास या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीत पार पडले। या शिबिराला विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले। शिबिरादरम्यान सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले। संस्थांच्या विकासासाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण संधी ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। यावेळी कार्यक्रमात आमदार नेहा पंडित दुबे, नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक, वसई विरार शहर महानगरपालिका नगर रचना विभाग प्रभारी उपसंचालक शेखर दिघावकर, महसूल उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, सहकारी संस्था वसई उपनिबंधक अमर शिंदे, ठाणे जिल्हा फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे, सर्व मंडळ अध्यक्ष, वसईतील विविध सहकारी संस्था पदाधिकारी, तज्ञ अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते। आजचा जो कार्यक्रम आहे याचं स्वरूप नेमकं कसं आहे, कशा पद्धतीचा हा कार्यक्रम? सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग हा उपलब्ध झालेला आहे। पूर्वी जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर फक्त बिल्डरांच्यावरती अवलंबून राहावं लागायचं, पण आता तसं नाही आहे। स्वतःच्या इमारतीचा विकास स्वतः आपण करू शकतो, हा मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे। तर हा पुनर्विकास कशा पद्धतीने होऊ शकतो, आपण स्वतःच्या बिल्डिंगचा विकास कशा प्रकारे करू शकतो, कोणती बँक फायनान्स करू शकते, किती आपल्याला मोठं घर, आपल्या राहत्या घरापेक्षा 2 पट 3 पट मोठं घर आपल्याला कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे मिळू शकतं, तर या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज ही स्वयं पुनर्विकासाची कार्यशाळा आपण आयोजन केलं। आणि या कार्यशाळेसाठी स्वयं पुनर्विकासाचे शिल्पकार सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर हे स्वतः उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन केलं। आणि आता तुम्ही पाहताय की ते प्रेझेंटेशन सुरू आहे, ज्या प्रेझेंटेशनमधनं नागरिकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आज आपण हे एक स्वतःच्या घराचा विकास आपण स्वतः कसा करू शकतो त्यासाठीचा एक पर्याय आपण लोकांपुढे ठेवलेला आहे। बघा, आपण पुनर्विकास फक्त रिडेव्हलपमेंटसाठी जर गेलो तर आता आपलं 400 स्क्वेअर फीटचं घर असेल तर आपल्याला बिल्डर जास्तीत जास्त वाढवून 20% 25% घर देतो, म्हणजे 400 स्क्वेअर फीटचं आपल्याला मिळून किती मिळणार, 600-700 स्क्वेअर फीटचं मिळू शकतं घर। पण ह्या स्वयं पुनर्विकासाच्या योजनेमधनं किंवा माध्यमातनं आपल्याला 3 पट घर मिळू शकतं। आणि हे मी फक्त सांगायला सांगत नाही आहे, तर आज मुंबईमध्ये 20 इमारतींचा स्वयं पुनर्विकास झालेला आहे, तिथे लोक राहायला गेलेले आहेत। आता श्वेतांबरच इमारतीमध्ये स्वयं पुनर्विकास त्या बिल्डिंगचा झाला, तिथे चावी वाटप स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं आणि तिथे 3 पट घर मिळालेलं आहे लोकांना। आता 400 स्क्वेअर फीटच्या घरातली लोक ही 1200-1300 स्क्वेअर फीटमध्ये राहायला गेलेली आहेत। तर हे आता स्वप्न राहिलेलं नाहीये, हे सत्यात उतरलेलं आहे आणि आपल्याला आपल्या हक्काचं मोठं घर मिळू शकतं। आणि ते कसं मिळू शकतं त्यासाठी आजचं हे मार्गदर्शन आहे। सर्वच सोसायट्या ज्या आहेत ह्या इमारत स्वयं आपण बोलू शकतो, पण प्रत्येकाकडे सोसायटीकडे फंड्स कसा उपलब्ध, फंड्सची व्यवस्था कशी असेल, आता आपण तेच मार्गदर्शनामध्ये बघतोय। एक मुंबई बँक आणि TDC बँक सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही बँक स्वयं पुनर्विकासासाठी फायनान्स करत आहेत। मुंबई बँकेकडे सध्या 1600 प्रस्ताव आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आता राज्य बँकेने सुद्धा मला असं वाटतं 1000 ते 1500 करोडचा काहीतरी निधी दिलेला आहे। तर अशा प्रकारे स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत। आपले सहकार मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री जे आहेत सन्माननीय अमित शहाजी, त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे। तर केंद्रामधनंही आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि ही स्वयं पुनर्विकासाची एक चळवळ बनते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकहितासाठी। तर त्या मुंबई बँकेतनं आता दरेकर सरांनी पण म्हटलं की कोऑपरेटिव्ह बँकांची
फेडरेशन्सची अशी एक कोऑपरेटिव्ह बनवून तिकडनं कसं फायनान्स देते, तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. लोकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि फायनान्स करण्यासाठी बँक तयार आहे. नालासोपारामध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्या अनधिकृत आहेत, 4 मजली आहेत, दाटीवटीने उभा राहिलेल्या आहेत. त्यांचं कसं पुनर्वसन आहे, त्यांना कसं बघा, स्वयं पुनर्विकासाचं आजची जी कार्यशाळा आहे ती आपण अधिकृत नोंदणीकृत सोसायटीसाठी केलेली आहे. जर नोंदणीकृत सोसायट्यांमध्ये पण आपण बघतो की खूप दाटीवाटी झालेली आहे, जवळजवळ आहेत, रस्त्याला जागा नाही आहे, तर त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर स्वयं पुनर्विकास ही सुद्धा एक योजना आणलेली आहे. हा सुद्धा पर्याय उपलब्ध केला आहे. म्हणजे समूह 4 बिल्डिंग 5 बिल्डिंग एकत्र करून त्यांचा त्यांच्या 4 बिल्डिंग 5 बिल्डिंगचं फेडरेशन करून त्यांनी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबावा, जेणेकरून त्यांना घरही मिळेल, त्यांना गार्डनही मिळू शकतं, त्यांना क्लब हाऊस मिळू शकतं, त्यांना सगळ्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध होऊ शकतात. तर हा सुद्धा समूह स्वयं पुनर्विकासाचा सुद्धा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे, NTP न्यूज मराठी, पालघर.